आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। हा आठवडा घातवार ठरला आहे। आधी उजनी जलाशयात बोट उलटून 6 प्रवासी गेले, तर त्यानंतर नगरमध्ये 4 जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। त्या पाठोपाठ आता वेंगुर्ल्यातही बोट बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मागच्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सिंधुदुर्गामध्ये पडत आहे। वेंगुर्ले बंदरामध्ये रात्री मच्छीमार बोटींना लागणार बर्फ घेऊन जात असलेली बोट उलटली। एकूण 7 खलाशी बोटीवर होते, त्यातील 3घांनी पोहून किनारा गाठला। बोट उलटल्यानंतर 4 जण बेपत्ता होते, त्यातील 2घांचे मृतदेह सापडले असून 2घे अद्याप बेपत्ता आहेत। शोध मोहीम सुरू आहे। रात्री ढगांचा गडगडाट, जोरदार वादळी वारे अशी परिस्थिती असल्यामुळे ही बोट भरकटल्याने हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे। बेपत्ता असलेल्या खलाशापैकी 1 खलाशी रत्नागिरीतील तर 3 खलाशी मध्य प्रदेशातील असल्याचं समजते। उजनी येथे एकाच कुटुंबातील 4 जणांचा बुडून मृत्यू झाला, तर एकूण 6 जण बुडाल्याची माहिती मिळाली होती। एसडीआरएफची टीम प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या 2घांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरली होती, मात्र बोट पलटी झाल्यानं जवान पाण्यात बुडाले होते। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।